अख्ख्या गावात माहिती आम्ही एकदा मनावर घेतलं. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके सुके सुके. जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त एकदम ॲटिट्यूड वॉइस ट्रेंडिंग व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण मित्रांनो तुम्ही जे प्रिव्ह्यू व्हिडिओ आहे ते पाहिलंच असेल, नाही तर समोर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. एकदम मराठी ट्रेंडिंग ॲटिट्यूड वॉइस स्पेशल व्हिडिओ आजचा होणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाहीये. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. व्हिडिओ का वॉच करायचं ते सुद्धा नक्की सांगतो तुम्हाला. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये 2 मेन पॉईंट सांगितले आहेत. जर ते तुम्ही मेन पॉईंट थोडेफार देखील चुकलात, तुमचा जो व्हिडिओ आहे ते बरोबर आणि ॲक्युरेट बनणार नाही मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाहीये. त्याचबरोबर मित्रांनो, जे आपलं कॅपकट आहे ते खूप जणांना प्रॉब्लेम करत आहे, म्हणजे डाउनलोड तर होत नाही, काहीतरी होत नाही. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही आज न्यू कॅपकट देतो, तिथून जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून घ्या. 2024 एकदम लेटेस्ट व्हर्जन देतो. ओके, त्यामुळे व्हिडिओ एकदम खास झाले. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करा, थोडा स्किप करू नका. तर चला मित्रांनो, कुठल्या वेळा घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अख्ख्या गावात माहिती आम्ही एकदा मनावर घेतलं ना तर विरोधकांची जिरवल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हणा नावावर जाऊ नको तू आमच्या. तर मित्रांनो, व्हिडिओ किती खतरनाक आणि जबरदस्त होणार आहे ते तुम्ही आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. तर व्हिडिओ आता एकदम ॲटिट्यूड बॉईज प्लस मराठी ट्रेंडिंग, एकदम ट्रेंडिंग डायलॉगवरती होणार आहे. खूप ट्रेंडेड डायलॉग आहे, एकदम एकच नंबर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओ आपण कॅपकटवरती एडिट करणार आहोत, ते तुम्हाला अगोदरच समजलं असेल आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये, कारण हे जे इफेक्ट वगैरे आहेत ती दुसऱ्या कोणत्या ॲपमध्ये यूज करता पण येतात आणि होत पण नाही. आता विषय कॅपकट म्हणल्यावर एकदम डेंजर. खूप जण कॅपकट सुद्धा डाउनलोड करण्याचा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो. तर काही नाही, जे आपलं टेलिग्राम आहे, टेलिग्रामवरती आपण पिन करून 1 नंबरचं खालचं आहे तेच आपलं जे मेन आहे 2026चं, तीच कॅपकट ट्रेंडला आहे. तीच मी सुद्धा तीच यूज करतो मित्रांनो. ही बघा 2026 म्हणून कॅपकट. ओके, म्हणजे कॅपकटचा काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे तुमच्या फोनमध्ये वगैरे कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल. ओके, आता काय करायचं, कॅपकट यूज करायला मला आपल्याला VPN तर लागणारच आहे. आता VPN मी पॉक्स VPN वापरतोय. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं पण VPN घेऊ शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही मित्रांनो. ओके, आता काय करायचं, आपलं VPN आहे ते VPN कनेक्ट करायचं. आता VPN माझं ऑलरेडी कनेक्टेड आहे. आता कॅपकट आपलं ओपन करायचं, इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं, इथे एक तुम्हाला 16 सेकंडचा व्हिडिओ दिला असेल अशा प्रकारचा सिंपल. हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. बीटचा व्हिडिओ आहे हा. ओके, तर हा जो बीटचा आहे का मला ती बघू द्या अगोदर. हा बीटचाच आहे. काय करायचं, आता खाली थोडं स्क्रॉल करायचं, ते ऑप्शन आहे बघा रिप्लेसचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गाईज. कुठे गेला, एकच मिनटं आहे बघा. सॉरी, रिप्लेस नाही, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा. ओके, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ याचा करून घ्यायचा आहे, एक्स्ट्रॅक्ट. ओके, ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केला, व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे. याचा अर्थ असं होतो, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बीट्सवरती यायचं आहे. आता बीट आपला पहिला कुठे आहे, हे बघा, इथं पहिला बीट सिंपल 1 बीट म्हणून नाव आहे. हे आपला पहिला बीट आहे. थोडं समोर याचं इथं सेकंड बीट असणार आहे, इथं थर्ड बीट असणार आहे, इथं 4 नंबरचा. ओके, इथं 5 नंबरचा, इथं 6 नंबरचा. ओके, इथं 7 नंबरचा, लास्ट बीट इथे. ओके, इतकं केलं. आता काय करायचं आहे, सिंपल आपला जो फोटो आहे त्या फोटोला स्प्लिट करून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला एक एक फोटो ॲड करायला प्रॉब्लेम होणार नाही. आता मित्रांनो, काय करा, फोटो जे आहेत ते मल्टिपल फोटो ॲड करा, म्हणजे वेगवेगळे. त्याने करून काय होईल, जो आपला व्हिडिओ आहे ते एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतो मित्रांनो. व्हिडिओ बघायला म्हणजे जबरदस्त दिसतो, याचा अर्थ असा होतो. काय करायचं, व्हिडिओ आता मी तुम्हाला दाखवते, फक्त एकच फोटो ॲड करून दाखवतो नेमकी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे कसा. तुम्ही काय करा, मल्टिपल फोटोज ॲड करून व्हिडिओ बनवा. सिंपल ते रिप्लेसवरती क्लिक करायचे. रिप्लेसवरती क्लिक करून फोटोजवरती यायचं. तुमचं जिथे काय फोटो असेल तर ते फोटो ॲड करून घ्या मित्रांनो. तर मी एक फोटो ॲड करून दाखवतो तुम्हाला, दाखवण्यापुरतं. बाकी तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा, मी सांगतोय. ओके, हे बघा, अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. सिंपल फोटो स्प्लिट करून घ्यायचं आहे बिटवाईस आपल्या. तर मित्रांनो, व्हिडिओ अवघड नाही, त्यामुळे काही नाही, व्हिडिओमध्ये तेवढं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. जरी आला तरी बिंदासली कमेंट करा, कमेंटचं उत्तर लगेच असतं आपल्या. मला नोटिफिकेशनला तुमच्या कमेंटचं उत्तर लगेच असते.
आता अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो फोटो स्प्लिट करायचा आहे. आता येणार आपला हे बघा इथं साऊंड 9 सेकंदापाशी यायचं आहे. तर काय करायचं आपल्याला इथे यायचं 11 सेकंदापाशी हा फोटो आहे. या 11 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं 1.7 सेकंदाचा फोटो आहे. खाली थोडं स्क्रॉल करायचं, याला डुप्लिकेट करून घ्यायचं मित्रांनो. हे बघा इथे डुप्लिकेट आहे आणि काय करायचं याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओके दाखवतो मी. अशा प्रकारे ओव्हरलेला करून घ्यायचं. याची लेंथ कमी करायची. याला काय करायचं या फोटोला इथे समोर घ्यायचं आहे. आता हा फोटो या फोटोला काय करायचं आहे एक थोडं स्क्रॉल करायचं, याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे. काय करायचं अशा प्रकारे थोडं स्ट्रेच करा. बॅकला यायचं आहे. इथं स्टार्टिंग एक की द्या, एंडिंग एक की द्या. स्टार्टिंग की पैसे यायचं, याला वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके काय करायचं दोन्ही कीच्या सेंटरला यायचं. याचा ग्राफ एक कोणता तरी ग्राफ सेट करून घ्या. हे बघा अशा प्रकारे कोणता पण ग्राफ सेट करून घ्या. काही सुद्धा हे नाही, प्रॉब्लेम नाही आपल्याला. ओके अशा प्रकारे आता काय करायचं, जर आता तुम्ही एकच फोटो ॲड करणार असेल तर तुम्हाला हाच फोटो डुप्लिकेट करायचा आहे. सांगतो मी तुम्हाला, हाच फोटो डुप्लिकेट करून समोर घ्यायचा आहे. काय करायचं आता स्टार्टिंग की पैसे यायचं आहे, याला बंद करायचं आहे. इथं यायचं आता ही सेंट्रलच आहे आपला. ओके ही की डिसेबल करायची, ही सुद्धा की डिसेबल करायची. स्टार्टिंग की द्यायची, एंडिंग की द्यायची आहे. याला काय करायचं याला खालून वर घ्यायचं आपल्याला. त्यासाठी याला खाली टाकलायचं आहे. म्हणजे ही बघा अशा प्रकारे वर येणार आहे. आणि जो आता विषय आहे ह्याचा ग्राफचा, तर तुम्ही अशा प्रकारे कोणता पण ग्राफ सेट करून घ्या. ओके तर अशा प्रकारे काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो. ओके काय करायचं आता यामध्ये इफेक्ट ट्रान्झॅक्शन सगळं काय ॲड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला यायचं आहे मेन व्हिडिओवरती. तुम्हाला मेन व्हिडिओवरती सगळं दाखवतो ॲड करून. तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे जो आपण क्रिएट केलेला आहे त्यावरती आलेलो मी. काय होईल यावरती तुम्हाला जरा सांगायला सोपं होणार आहे, नाहीतर खूप प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणजे इफेक्टची बाकी दुसरी काय प्रॉब्लेम होणार नाही मोठी. हा जो 1 नंबरचा फोटो आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खाली थोडं स्क्रॉल करा किंवा इथंच एक ॲनिमेशनचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचे. काय करायचं 1 नंबरचा जो फोटो आहे याला पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. सिम्पल 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं. एक झूम 1 नावाचं ॲनिमेशन असेल, हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे. 3 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. एक इनवरती तुम्हाला रॉक होरिझॉन्टली नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. रॉक होरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ 0.9 सेकंड ठेवा, नाहीतर फुल सुद्धा ठेवलं तरी चालणार आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. एक इनवरती रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट आहे, ही बघा अशा प्रकारचा. तर रॉक व्हर्टिकली नावाचा इफेक्ट ॲड करायचा. लेंथ याची फुल ठेवायची 1.6 सेकंद. आता याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. झूम टू नावाचा एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. ती झूम टू नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. या फोटोला झूम टू नावाचा इफेक्ट ॲड करून घातला. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक कॉम्बोवरती बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन आहे, कॉम्बोवरतीच आहे बघा बाउन्स 1 नावाचा. तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा ॲनिमेशन आहे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा आहे. म्हणजे इथून सगळं सुरू होते. ओके याच्या समोरचे म्हणजे 13 सेकंदाच्या म्हणजे लास्ट 2 नंबरच्या फोटोला या, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं. एक वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आहे, वेव अँड स्लाईड. तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा आहे. ओके गाईज लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं. एक पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन आहे. तर सिंपल हा पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करून घ्यायचा आहे. कोणता पेंडुलम 2. आता इतकं झालं आपण जितके आपले ॲनिमेशन आहेत. तर ते ॲनिमेशन सगळे टोटली ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला करायचे इफेक्ट्स ॲड. आता काय करायचं आहे 1 नंबरपाशी यायचं मित्रांनो. एक आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला डायमंड झूम नावाचा इफेक्ट बघायला मिळत आहे. कोणता डायमंड झूम. तर सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा डायमंड झूम. याची लेंथ काय करायची, एक 8 सेकंदाचा फोटो आहे हा. तर ह्या 8 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं, इथपर्यंत त्याची लेंथ वाढवायची. काय करायचं आहे ॲडजस्टवरती यायचं आहे. एक स्पीड आहे, याची स्पीड आपल्याला एकदम कमी ठेवायची, म्हणजे जेणेकरून काय होईल जे आपला इफेक्ट आहे तिथपर्यंत कामाला येईल. हे बघा थोडीफार साईज वगैरे करून घ्या ॲडजस्ट, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं आहे, आता यायचं आपल्याला म्हणजे इथंच थांबा, आणखी सांगतो इफेक्ट ॲड करायला. बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. एक ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, टेक्नॉलॉजी 2 नावाचा. टेक्नॉलॉजी 2 हा सुद्धा इफेक्ट आहे. याची लेंथ 8 सेकंदापर्यंत वाढवायची आहे. आता याच्या 3 नंबरच्या फोटोपाशी गाईज काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती तुम्हाला पार्ट्स असेंबल नावाचा इफेक्ट आहे.
तर तो इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. पार्ट असेंबल लेंथ इतकी ठेवून घ्या. ओके, आता याचं 11 सेकंदापाशी, ओके 11 सेकंदापाशी आलात. एक आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. एक शेक नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, शेक. तर शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ इफेक्टची एकदम एंडिंगपर्यंत ठेवून घ्या, नो प्रॉब्लेम. काय करायचं आहे, परत स्टार्टिंगला यायचं आहे. आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आपल्याला. बॉडी इफेक्टवरती यायचं, पार्टीवरती या किंवा ट्रेनिंगवरती इफेक्ट बघायला मिळतं आहे. फ्लॅशी डान्स नावाचा, फ्लॅशी डान्स. तर सिंपल हा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. परत इथं स्टार्टिंगपाशी या थोडं समोर यायचं आपल्याला. एक बॉडी इफेक्टवरतीच यायचं आहे, ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळत आहे. स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा, स्प्लिट स्पेक्ट्रस, सिंपल हा स्प्लिट स्पेक्ट्रस नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. लेंथ याची इतकी ठेवून घ्या मित्रांनो. लेंथ एवढी ठेवली, काय करायचं आहे, लास्ट 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत बॉडी इफेक्टवरती यायचं मित्रांनो. एक स्ट्रक्स नावाचे इफेक्ट आहे बघा, स्ट्रक्स डायरेक्ट झटका बसल्यासारखा इफेक्ट आहे. तर स्ट्रक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. एकदम एंडिंगला यायचं मित्रांनो. एंडिंगच्या फोटोला काय करायचं आहे, एक फ्लॅशिंग शार्ट्स नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला भेटते. ट्रेंडिंगवरतीच आहे फ्लॅशिंग शार्ट्स नावाचे इफेक्ट. तर सिंपल हा फ्लॅशिंग शार्ट्स नावाचे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, नो प्रॉब्लेम. ओके, इतकं करून घेतलं. आता एक छोटंसं काम करायचं आहे. त्यासाठी यायचं आपल्याला एक स्टार्टिंगपाशी हा जो व्हाईट बॉक्स आहे, त्या व्हाईट बॉक्सवरती, म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणते त्याला मित्रांनो, व्हाईट बॉक्स नाही ट्रान्झॅक्शन म्हणते. ट्रान्झॅक्शन आपल्याला ॲड करायचे आहेत. ट्रान्झॅक्शन नेमके कोणते आणि कसे ॲड करायचे सगळं सांगतो तुम्हाला. व्हिडिओ कोणी स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप माहिती घ्या. मी तुम्हाला एकदम आपल्या मराठी भाषेत शिकवत असतो. ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. एक लाईटवरती या, स्क्रॉल करून एक ब्लेंच नावाचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळतं, ब्लँच. ओके, ब्लँच नावाचा इफेक्ट ॲड करा. ब्लँच नावाचा इफेक्ट आपण ॲड केला. ओके, लेंथ काय करायची, 0.1 सेकंड ठेवायची आहे. इथं सिंपल ॲप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो इफेक्ट आहे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे, स्टेप बाय स्टेप. ओके, इतकंच करायचं आहे. एकाच क्लिकमध्ये सगळं ट्रान्झॅक्शन ताण मिटून जाणार. एक क्लिक घाव 100 तुकडे. ओके, क्लिक तुकडे काय म्हणते मला समजत नाही, जाऊ द्या, सोडा हा विषय. तर आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. जनरेट नाही, स्वतः क्रिएट केलेला आहे. ओके, काय करायचं, आता व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करायचा आहे. वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं मित्रांनो. आपला जो व्हिडिओ आहे ते आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. आता मी ते करत नाही कारण माझ्यात ऑलरेडी सेव्ह आहे. ओके, तुम्ही अशा प्रकारे सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ जनरेट झालेला आहे. तर भेटूया नाही का जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी एकदम कडक व्हिडिओमध्ये. नेमकी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर बिंदासली कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवरती 100% आणूयात. आणण्याचा प्रयत्न नाही, 100% आणूयात. फक्त ते टॉपिक कमेंट करा. बघा तुमचा भाव आणतो का नाही, शब्द आहे आपला. फक्त सांगायचं मला या सॉन्गवरती व्हिडिओ पाहिजे म्हणून. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग आणि जबरदस्त व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया न्यू एकदम जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नेक्स्ट टॉपिक 100% कमेंट करा, मी 100% व्हिडिओ आणतो. तर बाय, टेक केअर.